हॅलो, नमस्ते. पुन्हा एकदा रुचकर आहार आणि ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. काही बरेचसे जण मोदक बनवतात. सगळे आपापल्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारांनी मोदक बनवतात. पण मात्र बाप्पाला मात्र गूळ आणि खोबऱ्याचा, ओल्या खोबऱ्याचे मोदक आवडतात असे म्हणलं जातं. तर चला आपण त्याची कृती बघूयात. मी आधी 1 वाटी खोबरं घेतलेले, त्याचं पाट काढून ओला खोबरा, गूळ, तांदळाचं पीठ, थोडीशी मैदा, फुटाणे आणि इलायची. तर चला फुटाणे आपण मिक्सर मधून बारीक करून घेऊयात. अशा प्रकारे खोबरं देखील त्याला थोडंसं जाडसर असं वाटून घेऊयात, किंवा तुमच्याकडे किसणी असेल तर किसून पण घेऊ शकता. अशा प्रकारे जाडसर. हे बघा पूर्ण 1 वाटी झालेला आहे आपला. मी इथे 1 वाटी पाणी उकळायला ठेवली आहे. त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकलेली आहे. त्यात थोडीशी तूप. पाणी चांगलं बॉईल झालं की त्यामध्ये 1 वाटी तांदळाचं पीठ त्याला टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्या. आता या स्टेजवर गॅस बंद करा. अशा प्रकारे सगळे एकजीव करून घ्या. बघा असे झालेले आहे. गरम असते, पटकन हात लावू नका. एका पळीच्या मदतीने ह्याला मिक्स करून घ्या. आता हे बघा अशा प्रकारे झालेलं आहे आपला पीठ. काय होतं, काही वेळी मोदक बरेचसे जण बनवतात नुसतं तांदळाच्या पिठाचं चिकट नसतं म्हणतात, त्यामुळे ते फाटले जातात. म्हणून आपण त्याच्यामध्ये 2 चमचा मैदा टाकून त्याला देखील व्यवस्थित त्याच्यात मिक्स करून, हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्या. त्यानंतर फक्त आणि फक्त 1 मूठ पाणी, जास्त नाही, बस एवढा पाणीमध्ये हा पीठ व्यवस्थित मिक्स होईल. हे बघा असे एक घट्ट डो तयार करून घ्या. अशा प्रकारे पाणी अजिबात जास्त टाकायचं नाहीये. थोडंसं तूप त्याला असं व्यवस्थित लावून पुन्हा मिक्स करून पुन्हा पिठाला एकजीव करून झाकण लावून ठेवून द्या. बरेचसे जण आपले ड्रायफ्रूटचे वगैरे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवतात. मात्र ही मोदक तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. हे बघा साजूक तूप टाकले थोडीशी आणि गूळ व्यवस्थित मेल्ट होईपर्यंत त्याला हलवत राहा. अजिबात फ्लेम बंद करू नका. अगदी लो फ्लेमवर करून घ्या. हात थांबवू नका. तूप टाकल्याने खाली आपलं गूळ जळणार नाही, म्हणजे करपणार नाहीये. याच्यामध्ये बबल्स येईपर्यंत व्यवस्थित मिक्स करून. याच्यामध्ये वेलची पावडर देखील मी त्यातच ऍड केली आहे. असे चांगले व्यवस्थित मेल्ट झालं ना गूळ, तर मग गुळाचं चव जे आहे ना, कडकपट्टी सारखी थोडीशी त्याची असं टेस्ट येतो. हे बघा ह्या स्टेजवर मी आता ह्याच्यामध्ये किसलेलं खोबरं ते देखील त्यामध्ये ऍड करा. आता इथं काय होतो, आपण ज्याच्यामध्ये जे ओला खोबरं आहे म्हणले की त्याचं पाणी सुटतं, बरोबर की नाही. ते पाणी व्यवस्थित त्याच्यामध्येच मिक्स व्हायला पाहिजे. असे सारखं कंटिन्यू हलवत राहायचं आणि 5 मिनिटासाठी गॅस लो ठेवून त्याच्यावर झाकण लावून ठेवून द्या. अशा प्रकारे. आता तुम्ही म्हणत असाल अगदी अजून पातळ झालं आहे. आता ह्यासाठीच आपण ह्याच्यामध्ये फुटाण्याचं पीठ, म्हणजे भाजलेले चणे म्हणताना तुम्ही, ते भाजलेले चण्याचं पीठ ते देखील त्यात ऍड करून घ्या. त्यामध्ये फुटाण्याचं पीठ मिक्स करून घ्या व्यवस्थित. फ्लेम लक्षात ठेवा, अगदी लो फ्लेमवरच करून घ्या. अशा प्रकारे कंटिन्युअसली हलवत असेच. हे बघा आता मी या स्टेजवर गॅस बंद करून टाकते. हे बघा आपलं मिश्रण थंड झाल्यावर असं थिक झालेलं आहे. अगदी व्यवस्थित परफेक्ट असे मोदकचं सारण तयार झालेलं आहे. हे पहा. आता आपण पीठ बघूयात आपलं. ते देखील अगदी व्यवस्थित असं मुरलेलं आहे पीठ. आता एका ताटावर, म्हणजे तुम्हाला ज्याच्यामध्ये स्टीम करून घ्यायचं त्याच्यावर एक केळीचं पान असलं तरी चालतं, काही असं गरजेचं नाहीये. माझ्याकडे होतं झाड म्हणून मी त्याचं तोडून आणली. हे बघा असे आपले व्यवस्थित असे सारण तयार झालेलं आहे. इथे एका
मोदकच्या मोडला व्यवस्थित असं तूप लावून घ्या। अशा प्रकारे तूप चांगलं त्याला व्यवस्थित असं, त्याने काय होतं आपण ज्यावेळी मोदक करतो की नाही ते व्यवस्थित निघतो, नाहीतरी चिकटून बसतो त्याला। म्हणून कंपल्सरी त्याला तूप लावायलाच पाहिजे खाली, तूप किंवा तेल लावलं तरी चालतं। अशा प्रकारे थोडं थोडं पीठ घेऊन व्यवस्थित त्या साच्याला असं चिटकवा। थोडीशी खोलसर, असं खोलसर केल्याने त्याच्यामध्ये आपल्याला ते सारण ठेवायला व्यवस्थित असं पुरेशी जागा भेटतो। म्हणून ते अशा प्रकारे ह्या बाजूला देखील व्यवस्थित अशी आकार करून घ्या। दोन्ही बाजूला लावून झाले की त्यामध्ये जेवढं हवं आहे तुम्हाला त्याची जसं बसतं त्यानुसार त्यामध्ये सारण भरून घ्या। हे पहा अशा प्रकारे तुम्ही खरं एकदा नक्की हे मोदक ट्राय करा। बाप्पाला की नाही ओला खोबरा आणि गुळाचं मोदक आवडतात, आपल्याला तर सगळ्यांना माहिती आहे। टेस्टला पण अगदी छान आहेत। हे बघा खालून असं थोडंसं पीठ त्याला लावून त्याला पॅक करून घ्या। आता आपला मोदक असे व्यवस्थित असे निघालेला आहे, कारण आपण तूप लावला होता ना, म्हणून अगदी व्यवस्थित असे परफेक्ट निघालेले। बघा बाकीचे राहिलेले देखील अशाच प्रकारे आपण करून घेऊयात। तुम्हाला आणखीन मोदकचे वेगळे प्रकारचे व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, आणि हा नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा। हे बघा राहिलेले देखील मी असेच व्यवस्थित सगळे करून घेतलेली आहे। एकूण माझ्या एवढ्यामध्ये 12 मोदक झालेले आहेत। मोठे मोठे मोदक 12 झाले। आधी पाणी गरम करायला ठेवला होता मी एका स्टीमर मध्ये, त्यावर ठेवून त्याला स्टीम करून घ्या। मीडियम हायवर 20 मिनिटांसाठी झाकण लावून ठेवून घ्या। हे बघा असे आपले मोदक रेडी झालेले आहेत। मस्त आपले मोदक रेडी झालेले आहेत। तर चला माझी ही मोदकची व्हिडिओ कसं वाटलं मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा। अगदी मस्त असं दिसतात की नाही, असं वाटतं की ते खावं। माझ्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या। थँक्यू।